मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर। मित्रांनो आजचा विषय जरा वेगळा आहे। जे आपले शेतकरी बांधव आहे ज्यांच्याकडे समजा शेळी पालनासाठी जास्त पैसे नाही, तर ते एका शेळीपासून आपण जर एकच शेळी विकत घेतली आणि ती जर 5 वर्षे तिच्या जे होणारे पिल्लं आहेत, बकरं आहेत समजा, ते जर आपण राखण ठेवले, बोकड विकायच्या पाठी जर ठेवल्या, तर खोटं सांगत नाही तुम्हाला 5 वर्षामध्ये तुमचा पूर्ण वाडगा भरण इतक्या शेळ्या होतील तुमच्याकडं। तर कशा होतील त्याच्या विषयावरती मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, शेळी ही 6 महिन्याला एक वेळेस येते। तर भादी शेळी असली 2 बकरं देते। जास्त तुम्ही जर चांगली सोय ठेवली तर 3-3, 4-4 बकरं पण शेळ्या देतात। सरासरी 2च धरा। 2 शेळ्या देणारे 2 पिल्लं देणारी शेळी जर तुम्ही घेतली, सुरुवातीला एकच शेळी घ्यायची, त्या शेळी खाली 2 पिल्लं असले पाहिजे। आता पाठबोकड असू द्या किंवा दोन्ही पाठी असू द्या, तर आपण एकाच पाठीचा हिशोब धरणार आहोत। सुरुवातीला तुम्ही ती शेळी घेतली, तिच्या खाली एक पाठबोकड आहे। 6 महिन्याच्या नंतर आता 2 महिन्याचे बकरं असले, समजा 2-2.5 महिन्याचे बकरं म्हणून तुम्ही शेळी घ्या एक। तुमच्याकडे जास्त बजेट नसलं तर एका शेळीपासून शेळी पालन सुरू करा। तुमच्यासाठी हा मोलाचा सल्ला असणार आहे। 5 वर्षामध्ये तुम्हाला शेळ्या सांभाळता येणार नाही इतक्या शेळ्या तुमच्याकडे असणार। आता तुम्ही मला सांगा कसे असणार दादा, तर त्याच्या विषयावरती मी थोडं तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। आता माझ्याकडे आता सध्या 100 शेळ्या असतील। 5 वर्षा अगोदर मी शेळी पालन सुरू केलं त्यावेळी 2 शेळ्या केलं। आज माझ्याकडे 100-125 शेळ्या असतात। पण परिस्थिती तशी नव्हती, आपली अडचण होती, त्याच्यामुळे आपण जास्त शेळ्या ठेवलेल्या नाही। तुमच्याकडे जर तेवढी हिंमत असेल, तुमच्याकडे चाऱ्याचं नियोजन सगळं जर असेल व्यवस्थित, तुम्ही एका शेळीपासून 50 ते 60 शेळ्या 5 वर्षामध्ये करू शकता। 60 महिन्यामध्ये तुम्ही माणसाने एवढ्या कशा होतील? तर याच्यामध्ये चेन सिस्टीमनं जर केलं ना शेळी पालन, तर 100% आपल्याकडे 50-60 शेळ्या 5 वर्षामध्ये होतात। एका शेळीपासून सुरुवात केली, 2 पिल्लं शेळी खाली, तर ज्यावेळेस तुम्ही शेळी असाल त्यावेळेस 2-2.5 महिन्याचे बकरं पाहिजे। 2.5 महिन्याचे बकरं जर असेल आणि त्याच्यामध्ये एक जर पाट असेल, ती पाट तुमची 6 महिन्याला तुम्हाला परत गाभण जाणार। म्हणजे 9 महिन्याचा कालावधी असतो पहिल्या पाठीचा पहिला रो। 8.5 ते 9 महिन्यामध्ये ती गाभण गेली पाहिजे। काही 6 महिन्यात पण जातात, 6-7 महिन्यामध्ये, 7-8 महिन्यामध्ये, पण 9 महिन्याचा गाभण काळ पाहिजे। 9 महिन्याला तुमची पाट जर गाभण गेली, त्यावेळेस तुमची शेळी पण गाभण असते। तिच्या अगोदरच असते शेळी गाभण। आता ज्यावेळेस तुम्ही आणता त्यावेळेस 2-2.5 महिन्याची वेळ जर असली शेळी, तर त्याच वेळेस शेळी गाभण जाते। शेळी गाभण गेली